नमस्कार मित्रांनो. मॉर्निंग म्हणायचं तर काय हेच नाही, आता एवढं ऊन लागतंय. 10-10:15 वाजलेत आणि सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 3:30 मुहूर्तापैकी आजचा एक मुहूर्त आहे, महत्त्वाचा दिवस आहे. आपले तर तुळजापूरवरनं शासनकाठी आली होती, तिचं आपण दर्शन वगैरे घेतलं. तो व्हिडिओ मी टाकतोच पुढं. आणि रानात आलो होतो. आज लाईट आहे. ती पाईपलाईन मी तुम्हाला म्हटलं होतं जी शेरखिळ्यात फुटलेली, ती फार त्रास देते. आत्ता आपण उकरलं तिथं, त्यात काय नेमकी झाडाच्या खाली येते आणि मुळ्यांमुळे तिचा कार्यक्रम झाला आहे बहुतेक. तर आता आपण ते जे हे काढतंय पाईपलाईन दारी रिपेअर करणार, त्याला बोलावलं आहे. पाईपलाईन जोडणाऱ्याला गणपत म्हणून आहे, त्याला बोलावलं आहे. तो म्हटला मी 2 जणांना पाठवतो. आता ते बाद्यावरनं निघणार, अर्धा-पाऊण तास लागेल. तोपर्यंत म्हटलं आपण विहिरीकडून बघून यावं पाणी किती उतरलं आहे. कारण कॅनलला पाणी सुटलं आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. कालच पाणी सुटलं आहे, म्हणजे 4-5 दिवसापूर्वी तिकडून सुटलं आहे. काल आलं आहे आपल्याकडं आणि जोरात आहे पाणी. विहिरीकडं पण जायचं, विहिरीत किती पाणी बघायचं. आणि आता हे जर आले तर हे पहिलं लिकेज काढून घेऊ. त्यांना सांगितलं सरकारचे साकेट एक घेऊन या, लिकेज काढून घेऊ. 3:30पर्यंतच लाईट आहे. त्याच्यानंतर बघू कसं होतं आहे. भुईमुग भिजवायचा नाही भिजवायचा. परत आज पित्र पण जेवायला घालावं लागतात, आपले वंशज अगोदरचे, त्यांना पण जेवायला घालायला लागतं. त्याच्यामुळे 11 वाजता येणार आहेत एकजण जेवायला, आपले चुलतेच ज्याभरला बोलावले. तर बघू कसं होतं नियोजन. पहिलं विहिरीकडे जाऊन बघतो काय. आता असं पाणी सुटले. आता काय हा एप्रिल महिना, परत टेन्शन नाही. मे मध्ये एकदा सुटलं की मग गेला सीझन कडाला, परत पाऊस येतोयच. ते पाणी सगळं जातं मित्रांनो विहीर धरणात. ह्याच्यामुळं काय होते, ओढे नाले सगळे भरतात. आज बघू पोहायला पण जाऊ दुपारी विहिरी. बघू आता पाईपलाईनचं नियोजन कसं होतं त्याच्यावरती सगळे डिपेंड आहे. परत वेळ नाही आपल्याला, परत आईला पळापळ करावं लागेल. त्यापेक्षा म्हटलं फोन केला तो म्हणला पाठवतो 2 जणं घेऊ करून. कोथिंबीरवरती पण एक स्प्रे घेतला होता. कोथिंबीर तर राहिली बाजूला, काँग्रेसच वाढला आहे. म्हटलं होतं तर रस्ता करून घ्यावं JCB आणून वरती चढायला. राहिलंच. पिवळी पडली होती कोथिंबीर. मागच्या एका 8-15 दिवसापूर्वीचा स्प्रे घेतला असताना तर हिरवी झाली असती, वाढली पण असती आणि यात्रेला बरोबर गेली असती. वाढच नाही झाली ना. बघू शकता तुम्ही. थोडा अगोदर स्प्रे घ्यायला पाहिजे होता, पैसे झाले असते कोथिंबीरीचे. गवतच जास्त झाले. बघू कसं होतं आहे नियोजन. विहिरीत बघू पाणी किती. बकरी बसायला सांगितली होती, बसल्यात 2 रात्री बसल्यात बकरी. आता नांगरून घेऊ. बसलेत, सपाट झाले की वावर. नांगरून घेऊ मस्तपैकी आता, म्हणजे तापल. ऊसाचं पण नियोजन करायचं आहे, रोपं सांगायच्यात. बघू आता कसं होतंय. शेरखिळ्यातला ऊस मित्रांनो चांगलं आहे. मला तर आता काय डोक्यात आलं आहे, ऊस बांधूनच टाकावं खतं टाकून. तर काय होईल, परत पावसाचं नियोजन कसं होतं कसं नाही. एकदा राहिला की राहिला. 1 मिनटं फोन आला ते घेतो.
काय जुळलं नाही मित्रांनो. कुऱ्हाड पण आणली पण मुळ्या काय तुटा नाहीत. त्याच्यामुळं JCB आणून झाड काढायचं असं ठरलं. मग ते झाड काढल्यानंतर मग ते कारण काय होतं मुळ्यांनी पार ते पाईप चिया तिथं. हा ते जुळणार नाही. ते म्हणले पाईप फिरवून घेतो हे, मग ते उपयोग नाही पाईप फिरवण्यात. त्यांना म्हणलं JCBने झाड काढू आणि मग म्हणलं लिकेज काढून घेऊ. तोपर्यंत काय करू, मोटर चालू करू. काय 2-2.5 तास खाली वरच्या तुकड्यावर चालेल ते चालेल, मोटर चालू करून येऊ. हे काल भिजावला आहे ऊस. नळ्यांनी काय पाणी जाई नाही, हातधारा भिजावला. शेळखेळातच जास्त निघते पाणी. आत्ता बघितलं नेमकं त्या झाडाच्या खालीच लिकेज आहे. पाईप चेंबला असेल तर लावलं इकडं. ते ऊस बांधूनच घ्यावेच. काय होतं इकडं कडेला पाणी आहे नाही मध्येही झाल्यामुळं आणि ऊस असे वाळायला लागलेत. खत टाकून डायरेक्ट बांधूनच घ्यावं असं वाटतंय. बघू खताचं लावावं नियोजन करावं. हे पाणी किती निघतंय दाखवतो मित्रांनो. अर्ध्याच्या वर पाणी इकडं निघतंय, त्याच्यामुळेच भिजावणं आहे नाही. हे बघा कसं चाललंय पाणी. सारखं पाणी मिळते त्याच्यामुळे ही ऊसाची वाढ बघा किती झाली. अशा पद्धतीनं चाललंय. नेमकं इथं तिथून पाणी येतंय. 3:30 वाजायला आलेत. आता लाईट जाईल त्याच्यासाठी आपण आलो होतो. पाहू शकता तुम्ही. इनाम काय झालं नसेल कारण पाणी भरपूर इकडं निघतंय शेरखेड्यात. 2 वाजता JCB येणार होता, त्याचा आहे काय फोन नाही. काय JCB आज येतोय का नाही काय माहीत नाही. तर उद्या सकाळ सकाळ डायरेक्ट त्याला इकडे घेऊन यावं लागेल. उद्यात आपण जाणार आहे कामावर. बघू आईला सांगतो घेऊन यायला. ते झाडं काढलं पाहिजे. झाडं कारण शुक्रवारच्या आतमध्ये झाड काढून पाईपलाईन जोडून झाली पाहिजे. कारण शुक्रवारी परत भुईमुग भिजवायचा, परत उसाव शेरखिळ्यावर सोडायचे. त्यासाठी करून घेणं गरजेचं आहे. कॅनलला तर पाणी सुटलं आहे भरपूर, पण बघू आता किती दिवस राहते. हे परत पाठीमागचं कांद्याचं जे हे पण नांगरून ठेवायला सांगायला पाहिजे. उद्याच गेली लाईट गेली बघा. शार्प जाते बरं का. 3:35 म्हणजे 3:35च. MCB बंद करू. मॅन्युअलवरती टाकलं. शार्प येणार पण शार्प, जाणार पण शार्प. मॅन्युअल डाऊन काले. हे एकदा नांगरून घेऊ. एकदा नांगरलं का नाही म्हणजे काय होईल, डेकळं आली तरी पाऊस बिऊस एखादा पडला तर फुटून जातील. मागच्या वेळेस काय केलं, असाच मोबाईल ठेवला होता. हे कुलूप वगैरे लावलं, व्हिडिओ चालू नव्हता आणि गेलो निघून. आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर लक्षात आलं की मोबाईल कुठे, असाच खोक्यावरती मोबाईल राहिला होता. चला कांदा भरायचं काम चालू आहे. बाहेर जे कांदे टाकलं होतं का नाही ते भरून घेतल्यात. थैली घेऊन आलो. मोकळी थैली पण काय महाग झाली. 22 रुपयाला एक थैली मिळाली. 10-15 थैल्या भरून ठेवल्यात. आता बाकी शेडमध्ये आहेत. शेडमधलं काय भरलं नाहीत, बाहेर होतं तेच भरलं. कारण असं आभाळ आलं आहे बघा. आपल्याकडे काय पडायचं ना, पण काय शाश्वती नाही कशाची. NRV नसल्यामुळे सगळं पाईपलाईनचं रिटर्न पाणी येतं इकडं. आता शुक्रवारी चालू करायची. जरा वड्याला पाणी आलं त्याच्यामुळं पाणी वाढेल जरा. इकडं पाणी निघतं त्याच्यामुळं होत नाही लवकर. चला जाऊ लवकर. परत संध्याकाळी आज शिरवळची यात्रा आहे. बघू वेळ मिळाला तर पोरांना घेऊन जाऊ शिरवळला. जाऊन येऊ शिरवळवरनं.